नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी गणेश गंधाटसह न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणूक 2024 ची धामधूम जोरात चालली आहे। निवडणुकीचं पडघम अत्यंत जोरात वाजतंय। आता 5 टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीचा दुसरा फेज अर्थात दुसरा टप्पा सुरू झालाय। महाराष्ट्रात 8 ठिकाणी खरतर या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होतंय। आणखीन यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातोय म्हणजे तो हिंगोली। आपल्याला माहिती आहे विदर्भ जिथे संपतो तिथे मराठवाडा सुरू होतो आणि मराठवाडा सुरू होणारा पहिला जिल्हा म्हणून खरतर हिंगोली या जिल्ह्याची ओळख आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। ज्या ठिकाणी मी आता आहे अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ याला का मानला जातो या सगळ्या गोष्टींची छोटी महत्त्वाची अत्यंत रोचक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हिंगोलीचं महत्त्व काही वेगळंच आहे। खरतर धार्मिक आध्यात्मिक महत्त्व सुद्धा या भूमीला खूप मोठं आहे। संत नामदेवांची पवित्र भूमी औंढा नागनाथ याच ठिकाणी आहे। भागवत पंथाची स्थापना या ठिकाणी झाली। या ठिकाणी असलेले 2 धरणं खरतर या 2 धरणं हिंगोली जिल्ह्यात असलेले म्हणजे की येनगंगा एक धरण किंवा परभणी जिल्ह्याच्या काठावर असलेलं धरण, पण या दोन्ही धरणांचं पाणी हिंगोली वासियांना काही मिळत नाही। हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीच्या काळात असतोच। शेती आधारावर असलेली सगळी इथली व्यवस्था आणि शेती आधारावर असलेल्या सगळ्या व्यवस्थेला म्हणजे की ज्या पद्धतीने या ठिकाणी पिकांची पेरणी होते, ज्या ठिकाणी बाजारमालाला भाव मिळावा याकरता एक व्यवस्था तयार केली झाली असते। सहकार खात्याचं खऱ्या अर्थाने जे महाराष्ट्रातलं किंवा राष्ट्रीय नेतृत्व सुद्धा या हिंगोली जिल्ह्यातल्याच एका राजकीय व्यक्तीनं भूषवलं होतं। तर अशा या अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं या हिंगोलीची ओळख आहे। आपल्याला माहिती आहे की हा खरतर काँग्रेसचा बालेकिल्ला काही वर्षांपूर्वी होता। सातव घराण्याचं मोठं नाव तर राजीव सातव या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचे। ते गेले, आता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या आता विधान परिषदेवर सदस्य म्हणून आहे। अर्थात हा झाला एक भाग, पण राजकीय दृष्ट्या शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत गेल्या काही काळामध्ये या ठिकाणी विधानसभा आणखीन लोकसभा या दोन्ही मतदारसंघावर प्राबल्य मिळवलं। आणखीन शिवसेनेचेच हेमंत पाटील हे गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते। कळमनुरी आणखीन हिंगोली या ठिकाणी सगळ्यात जास्त ज्यांचं प्राबल्य आहे ते संतोष बांगर हे या शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व मानलं जातं। आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं सरकार आलं। आणखीन त्याच वेळेस संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ घेतली आणि या मतदारसंघाचं गणित सुद्धा झपाट्यानं बदलायला लागलं। आणि याच संतोष बांगर यांनी हेमंत पाटील यांना उमेदवारी पुन्हा मिळावी हा आग्रह धरला होता, पण भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं या भागामध्ये कामकाज केलेलं आहे, 6 विधानसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं प्राबल्य आहे। अत्यंत संघटनात्मक योग्य बांधणी करून भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या प्रत्येक योजना या तळागाळापर्यंत पोहोचवल्या, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या, ज्या पद्धतीनं निधी येतोय तो पोहोचवला आणि याचमुळे भारतीय जनता पक्षानं आपला खुट्टा या ठिकाणी मजबूत केला असं नक्कीच म्हटलं जातं, मानलंही जातं। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं प्रचाराचा पहिला धडाका जो लावला तो याच ठिकाणी लावला। आणखी नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं। महाविकास आघाडी एकत्रित उमेदवार जाहीर करतात, पण बऱ्याच ठिकाणी असं झालंय की उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केली। त्यातलेच एक नागेश पाटील आष्टीकर यांनी तगडं आव्हान हे आता शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण निशाणीवर जे निवडणूक लढवत आहे बाबूराव कदम यांच्या विरोधात उभं केलंय। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत एक सुशिक्षित डॉक्टर बी.डी. चव्हाण हे या ठिकाणी उमेदवार आहे। अर्थात तो सुद्धा भाग महत्वाचा आहे, पण खरी काट्याची लढत किंवा टस्सल आपण जी म्हणतो ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच आपल्याला दिसून येते। महाविकास आघाडीतले इतर सहकारी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी यातले काही लोक नेहमीप्रमाणे सक्रिय आहेत, तर काही लोक नेहमीप्रमाणे सक्रिय असण्याचं चित्र उभं करतायत। जे महाविकास आघाडीला ग्रहण आहे तेच ग्रहण आहे महायुतीला सुद्धा। महायुतीच्या माध्यमातून सुद्धा पूर्णपणे ताकदीने तीनही पक्ष मैदानात उतरले का, तर काही ठिकाणी उतरल्याचं चित्र आहे, काही ठिकाणी उतरले असं भासवलं जातंय, तर काही ठिकाणी मात्र खरोखर हातात हात घालून काम केलं जातंय। असो, अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या। नितीन गडकरी यांची इथे झालेली सभा, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची झालेली सभा, आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतलेली सभा, या गाजलेल्या सभा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। पण या सगळ्या ठिकाणी जर का बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर का हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं कोणतं असेल तर इथले मतदार। लोकशाहीच्या या महाकुंभामध्ये मतदारांनीच निर्णय घेतला आहे की आम्हाला विक्रमी मतदान करायचं आहे। माझा सहकारी गणेशला मी विनंती करतो, गणेश आपण दाखवूया ती सगळी जागा। आता आपण हदगावला आहोत, नांदेड जिल्ह्यातला हा भाग, प्रचंड मोठी गर्दी आपल्याला ठिकाणी दिसते। अनेक या ठिकाणी सगळे मतदानासाठी आलेले जरी दिसत असले तरी मतदान केंद्राच्या बाहेर दूरपर्यंत मोठमोठ्या रांगा सकाळपासूनच लागल्या आहेत।
अर्थात उन्हाचा कहर या प्रत्येक ठिकाणी असतो। विदर्भ म्हटलं की मराठवाडा म्हटलं की उत्तर महाराष्ट्र म्हटलं की सूर्यदेवाची कृपा या ठिकाणी खूप असते। आणखीन ती कृपा असल्यामुळे तो ओकतो, जोरात ऊन येतं आणि ती कृपा अवकृपा सुद्धा होते। थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण लोकरीचे कपडे घालतो, तर या ठिकाणी गमछा असो, काही ठिकाणी बागायतदार रुमाल त्याला म्हणतात, या सगळ्याच गोष्टींचा वापर उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण करतात। अर्थात भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींची सवय सुद्धा झाली असते, पण सवय जरी झाली असली तरी महत्त्वाचं हेच आहे की लोकशाहीच्या या महाकुंभामध्ये मतदान करता यावं। जोरात प्रतिसाद दिसतोय मतदानासाठी, काय सांगाल विलासराव? जोरात आहे, शांततेत चालू आहे कवळी गावातून। एकंदरीत सगळ्या मतदारांनी ठरवलंय की आता मतदान जोरदार करायचंय। बाबुराव कदम यांनी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि ते निवडून येणारच आहेत। आता बाबुराव कदम यांचं समर्थन तर या भागातले सगळे करणारच, कारण याच ठिकाणी ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आपल्याला माहिती आहे निवडून आलेत। किती वेळा मतदान केलंय आतापर्यंत? 3 वेळा। 3 वेळा मतदान केलंय। काय ठरवलंय, लोकांनी मतदान करावं की नाही करावं? लोकशाही आहे, मतदान करावं, आता चांगल्या माणसाला करावं, कोणत्या लोकशाही किंवा आपलं काम करणाऱ्या चांगल्या माणसाला करावं, बाकी काही नाही। हे महत्वाचं आहे। म्हणजे मतदान करावं ही मागणी जी आहे ज्यावेळेस एखादा मतदार करतो, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की चांगल्या माणसाला करावं। मग चांगला माणूस म्हणजे कोण हो? नरेंद्र मोदी आणि बाबुराव साहेब। नरेंद्र मोदी, एक शब्दात लगेच सांगतायत की नरेंद्र मोदी हे चांगला माणूस, आणखीन यांना मतदान करावं। खरं तर मतदान कोणाला करावं हा प्रत्येकाच्या मताचा भाग असतो। आणि गडकरी साहेबांनी भारताचा नकाशाच बदलून टाकला रोडच्या माध्यमातून। इतके प्रचंड रस्ते बांधलेले आहेत चांगल्या प्रकारचे, त्याच्यामुळे लोक जनता ही सगळी बाबुराव कदमच्या माध्यमातून मोदीच्या पाठीमागे आहे आणि लोकांचा उत्साह आहे की हा माणूस यायला पाहिजे निवडून, मोदी यायला पाहिजेत, बाबुराव कदम यायला पाहिजेत। ही सगळी चांगल्या प्रकारची नोंद विकासाच्या कामाची करण्यासाठी त्यांना बाबुरावना निवडून द्यायचं आहे। मतदारांनी काय बोलावं त्यांचा प्रश्न आहे, पण प्रत्येकाला बोलायचा हक्क आहे। आणखीन अर्थातच आपण त्या प्रत्येकाला ती संधी देत असतो। हेच आहे न्यूज 18 लोकमतचं ग्राउंड झिरोवरचं वैशिष्ट्य। पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणखी नागपूर यांना जोडणारा जो रस्ता आहे समृद्धी महामार्ग, तो सुद्धा या मराठवाडा आणखीन विदर्भावरून पोहोचलाय। आणखीन विकासाची गंगा जर का करायची असेल तर योग्य ते लॉजिस्टिकल गोष्टी सुद्धा असल्या पाहिजे। पण शेतकरी आणखीन शेतीमाल यांचा भाव सुद्धा महत्वाचा आहे। अनेक आहेत, दादा काय सांगाल, मतदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला? मोदी बाबुराव कदम। आणि हा झाला उमेदवार, पण तुम्ही मतदान किती वेळा आतापर्यंत केलंय? बरेच वेळा केलं, वयाच्या म्हणून बरेच वेळा केलं। पण ऊन तर खूप आहे। तुम्ही काय याला काय म्हणतात? तुम्ही गमछा म्हणतात, बागायतदार म्हणतात, दस्ती ही बोलीभाषेचं, महाराष्ट्राच्या बोलीभाषेचं हे वैशिष्ट्य आहे। म्हणजे दर 15 मैलावर भाषा बदलते, आणखीन भाषेचा गोडवा वाढत असतो। उत्तर महाराष्ट्रात आपण ज्याला सुरुवात करतो विदर्भाकडे, तर त्यावेळेस काही ठिकाणी म्हणतात याला बागायतदार रुमाल, कारण बागायती शेतीचं मोठं पीक त्या ठिकाणी आणखीन उन्हापासून बचाव करण्यासाठी करतात। पुढे अजून येतात विदर्भाचा काही भाग लागतो, त्याच वेळेस याचंच नाव होतं गमछा। आणि आता आपण येतोय मराठवाडा, जिथून सुरू होतोय तिथे याला म्हणतात दस्ती। अर्थात नावं बदलतात, भाषेचा गोडवा तोच असतो, पण उन्हापासून बचाव करणं आणखीन बचाव होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। या आपल्या भूमीचं वैशिष्ट्यच तेच आहे। पण काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या की लोकशाही म्हणजे नेमकं काय? लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली एक स्वतंत्र व्यवस्था आपण ज्याला म्हणतो। आणखीन या लोकशाहीच्या महाकुंभामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने अगदी मनापासून या सगळ्या विषयामध्ये मतदान केलंच पाहिजे। काही लोक असेही असतात की जी लोक मतदान काढण्यासाठी घरोघरी जातात, त्यातलीच एक व्यक्ती आता इथे दिसत नाहीये, विलास कदम या ठिकाणी होते। विलास कदम कुठे गेलेत? हे प्रत्येक घरोघरी जाऊन आम्हाला बऱ्याच लोकांनी मतदारांनी सांगितलं की तुम्ही घरोघरी जात लोकांकडनं मतदानाला या असं आवाहन करत गेले, घरातले सगळे या, म्हणजे मतदान अधिकाधिक व्हावं याकरता तुम्ही प्रयत्न करताय, काय सांगाल? हो ना सर, मतदान टक्केवारी वाढायच पाहिजे। ज्या लोकांच्या इच्छा आहे ते बाहेर निघाय पाहिजे, उत्साह आहे ते व्हायला पाहिजे, टक्केवारी मतदानाची वाढाय पाहिजे। पोलीस पाटील आहे तिथले, म्हणजे सरकारी यंत्रणेतला एखादी व्यक्ती कशा प्रकारे काम करू शकतो याचं आपल्याला उत्कृष्ट उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल। गणेशला मी विनंती करतो, गणेश आपण ये थोडंसं दाखवूया या मतदान केंद्रामध्ये। आता उन्हाची तिरीप सुरू झाली आहे, प्रकाश जोरात सुरू झालाय, सूर्य कोकलायला लवकरच सुरुवात होईल, माथ्यावर सुद्धा सूर्य येईल, पण त्या ठिकाणी आपण बघतोय की लोकांची गर्दी मात्र आपल्याला दिसून येते या उन्हाच्या माध्यमातून। आताही अनेक लोक आपल्याशी बोलायला थांबले होते, पण ते सुद्धा लगेच रांगेत मतदानासाठी उभे राहिलेत। महिलांची संख्या सुद्धा तितकीच लक्षणीय आहे।
मतदान व्यवस्था, मतदान यंत्रणा, आणखीन या सगळ्या ठिकाणच्या माध्यमातून होणं. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला माहिती कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, आणखीन त्याला अटॅच असलेलं व्हीव्हीपॅट युनिट, या सगळ्यांच्या माध्यमातून ही मतदान यंत्रणा होत असते. पण कुठेही कोणतीही अडचण होऊ नये, अडचण येऊ नये, प्रॉब्लेम येऊ नये, ही सुद्धा जबाबदारी मतदान व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची असते. मतदान केंद्र या ठिकाणी आहेत, केंद्र प्रमुख आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी सगळ्या कशा प्रकारे मतदान सगळं सुरू आहे? व्यवस्थित आहे सर, सगळं व्यवस्थित आहे. कुठला गोंधळ नाही, कुठलं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. मॉकपोल सुद्धा व्यवस्थित झाला? हो, व्यवस्थित झाले सर. कोणतं जे तुमचे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट याच्यामध्ये काही अडचणी नाही, काहीच अडचण नाही, सगळं व्यवस्थित केलं आम्ही सगळं. कोणालाही कोणत्या शंका नाही नाही, काही शंका नाही. शंका नाही. मतदान केंद्र प्रमुखांनी सांगितलं. पण या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे जे आहेत ते मॉकपोल करत असताना प्रत्येक उमेदवारांचे, प्रमुख उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदान यंत्रणा किंवा मतदान व्यवस्था जी सगळी चालू आहे निवडणूक आयोगाची, सहमत आहात, समाधानी आहात? हो, समाधानी आहोत. योग्य चालू आहे. योग्य चालू आहे. काही तक्रारी तुमच्या? नाही, काही तक्रार नाही. सुरळीत कामकाज चालू आहे. सुरळीत कामकाज सुरू आहे. सुरळीत कामकाज काय सांगाल भाऊ? चांगलं कामकाज चालू आहे सर. हे सगळे प्रतिनिधी आहे. आपण बघतोय की मतदान यंत्रणेमधले सगळे अनेक प्रतिनिधी या ठिकाणी काम करतायत. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट, म्हणजे प्रत्येक येणारा मतदार त्याचं मतदान केंद्र क्रमांक, त्याची चिठ्ठी, पावती हे बघून त्याला योग्य ती व्यवस्था करत आणि मग सगळ्यात शेवटी मतदान कक्ष जे आहे त्या ठिकाणी तो मतदान केलं जातं. अर्थातच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार हे मतदान गुप्त होत असतं. जो मतदार मतदान करतो त्याचं मतदान हे फक्त आणि फक्त त्यालाच माहिती असतं. आणि अर्थातच हीच आहे खरं तर आपल्या लोकशाहीची खरी गंमत. या लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीचा उगाचच आपण महाउत्सव याला म्हणत नाही, याला उगाचच महाकुंभ म्हणत नाही. आणखीन एखादा मतदान बाहेर येतो, आणखीन त्याला हाताला लागलेली शाई तो दाखवतो आणि त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आतापर्यंत 40 ते 50 वेळा मतदान केलेले अनेक मतदार आपल्याला दिसून येतात. आणखीन तो दिसून येतात, आणखीन तेच महत्वाचं आहे. बाकी काय? प्रत्येकाला ही इच्छा हीच असते की आपलं घर, आपलं कुटुंब, आपला परिवार आणि आपला देश हा अत्यंत सुरक्षित हातात असावा. आणखीन प्रत्येक मतदाराला जो विशेषाधिकार असतोय की या निवडणुकीच्या निमित्तानं की आपल्याला आपलं सरकार कोणतं निवडायचंय, सरकार कोणतं असावं. आणखीन या ठिकाणी आता उन्हाची सुरुवात झालेली आहे. भाऊ, गर्दी बरीच दिसते, ऊन सुरू झालंय. हो, मग काय मतदान? हा करायचं मतदान. मतदान करायचं हो. एकदम. एकदम. जरा तुम्हाला सगळ्यांना मी एकदा विचारतो, सगळ्यांच्या तोंडात एकाच वेळेस उद्या, मतदान करायला उत्सुक आहात का? मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे का? तुमचा आवाज आपल्या देशातल्या जनतेपर्यंत पोहोचायचा असेल तर तो येऊ द्या अधिक. परत एकदा विचारतो या सगळ्यांना, मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे का? केलंच पाहिजे. वा, एक मुखाने निघणारा नाद हा निनाद सगळ्यात महत्वाचा. म्हणजे आपण म्हणतो ना, एक मुखानं बोला. संत नामदेवांची खरं तर ही भूमी, पण याच ठिकाणी महिलांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येनं आपल्याला दिसून येते आहे. महिला वर्गाच्या माध्यमातून सुद्धा मतदान या ठिकाणी होताना दिसतंय. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण पुरुष मतदार आणखीन महिला मतदार या दोघांची संख्या ही जवळपास बरोबरीला आलेली आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस मतदान होत असतं त्या मतदानाच्या माध्यमातून आपला उमेदवार कोणता असावा, या प्रत्येकाला अपेक्षा असते की या मतदारसंघाचा विकास कसा होईल, या धरणातलं पाणी मला कसं मिळेल, माझ्या शेतीमालाला भाव कसा मिळेल. राजकीय पक्ष, राजकीय नेते निवडणुकीच्या निमित्तानं येतात, आश्वासनं देतात. पण ज्या गाव पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ज्या व्यवस्था उभा करण्यात आल्या, मग ती ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो, या सगळ्याच ठिकाणी प्रश्न सोडवणारा माणूस हा प्रत्येकाला अपेक्षित असतो. अर्थात लोकसभेच्या माध्यमातून गाव पातळीच्या समस्या, देश पातळीवर धोरणात्मक निर्णय देशासाठी कसे असू शकतात ही ठरवणारी खरं तर यंत्रणा. माझा सहकारी गणेश गंधाटसह आपण या मतदानाच्या महाकुंभातला, लोकशाहीच्या महाकुंभातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या बारकाव्यांचं जे ग्राउंड झिरोवरनं रिपोर्टिंग आहे तेही सतत करणार आहोत. सुरुवात झाली आहे. आता थोड्या वेळात सूर्य सुद्धा माथ्यावर येणार आहे, तर त्यावेळेस सुद्धा हा उत्सव असाच टिकून राहील का हेही आपण नक्कीच सांगणार आहोत. पण एक मात्र निश्चित की ज्यावेळेस मतदारच ठरवतात की मतदान विक्रमी व्हावं, त्यावेळेसचं चित्र काही वेगळं नक्कीच असू शकतं. मी प्रशांत बाग, माझा सहकारी गणेश गंधाटसह काही काळाकरता आपली रजा घेतो. आपण पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.